दादा येतोय त्याची वाट बघत होते. दादा येतोय तुझा. हा, तू तरी तिकडे असतीस नाहीतर तो तरी इकडे असतो. ए, आता कामात मदत करणार आहेस का इथंच घुटमळत राहणार आहेस? नानी, दादाला काही संध्याकाळ होणार नाही इथे येईस्तोवर. येईल आता. आणि कामाचं काय घेऊन बसलाय, ते करायचीच आहेत की. आहाहाहाहा. मोठं काम करून दिवा लावतीस ग तू. नानी, माझा ना आता भांड्याचा अजिबात मूड नाही. म्हणजे मला भांडायची हौस आली बाई तुझ्या संग. नानी, मी असं म्हणलंय का? दादा, दादे बनवले का राजनी गुलगुले? मग तू सांगितलं आणि ती बनवणार नाही असं होईल का? चला, आज मी पोटभर इटणार आहे. काय खाणार आहे असं म्हणायचंय तिला. हा, तेच ते. चला, आता तुम्ही दोघं आत या, चहा पिऊन जा. नाही 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 नाही, आम्हाला जरा जायचंय, गडबड आहे जरा. ते वकिलांना भेटायला जायचंय पुण्याला. दादा, वहिनी, चहा प्यायला किती समय लागतो तेव्हा? अजिबात ऐकणार नाही मी तुमचा. चला आत. ते धनू, ऐक माझं. हे बघ, कालिंदी मॅम ना वेळेच्या खूप पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला काही झालं तरी तिथे वेळेत पोहोचायचंय. आम्ही नंतर येतो की निवांत चहा प्यायला. आत्ता प्लीज आम्हाला निघू दे. बरं, ठीक आहे. पण नंतर पक्का येणार ना? नक्की येतो. हा, तू चालू दे. ते काय म्हणलेली? हा, इट. हा, चल, बाय. वेळेत पोचायचंय का? बघतोच तुम्ही दोघं कसे वेळेत पोचताय. तुळजा, ह्यांचा विचार काही चांगला दिसत नाही मला. आपला जर इतर वेळ गेला ना तर वकील मॅडमकडे पोहोचायला वेळ लागला आपल्याला. पण मग आता काय करायचं? मला माहिती आहे तुम्हाला कोणी पाठवलंय ते. तुमचा निकाल लावायला आता वेळ नाही माझ्याकडे. चल तुळजा. सूर्या, बराच उशीर झाला आपल्याला. आता लवकर पोचायला हवं. काय झालं? जिरवली ना तुमच्या सगळ्यांची ते एकट्या सूर्यानी? अरे खाता ते घालवता कुठं? आता परत जर माझ्या तोंडा पुढं आला ना तर एकेकाला उभा कापील. ठेव पण. ये बाबा, चहा घे. तुझ्या बापाला वाचवून वाचवून दम लागशील ना तू. घे. ए, गपकी जरा. इथं आधीच माझं डोकं आऊट झालंय, त्यात तू माझ्या डोक्याचा ताण वाढवू नकोस. त्या सूर्यानी माझ्या संसाराची वाट लावली आणि तू आई असून इथं मला येऊन बसतीस का? तुला काहीच कसं वाटत नाही का? अरे कसं काय वाटल? हे असं तुझ्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून तू जर वागत असशील तर तुझ्या संसाराची अशी बी वाट लागणारच आहे. नाहीच सुधारणार. शत्रू अजून बी येळ गेली नाही. तेजू लय चांगल्या मनाची पोरगी आहे बघ. माफ करल आर तुला. पर त्याच्यासाठी तुला तुझ्या बापाची वाट सोडावं लागल, नाहीतर तुझा बी लवकरच जालिंदर निंबा. चहा ठोस. कार होयाच्या आधी घे. घेतो. आरडतय माझ्याव. सगळ्यांना मला शांतपणा शिकवायचं, पण मी पण आता सगळ्यांना येडा करून सोडणार आहे. एक्सक्यूज मी. आम्हाला कालिंदी मॅमना भेटायचं होतं.
1 मिनिटापूर्वीच ते ऑफिसच्या बाहेर पडल्यात. मला वाटतं तुम्हाला यायला 1 मिनिट उशीर झालाय. 1 मिनिटात असे कुठे जाणार आहेत? तू जा, आपण शोधूया, सापडतील इथेच कुठेतरी असतं. चल. नाही नको. मला असं वाटतं की तुम्ही उद्या सकाळी या, शार्प 9:30ला येते मी. कालिंदी मॅम, ही तुमची फाईल. कालिंदी मॅम, होय, मीच ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी. तुम्ही सूर्यकांत जगताप आणि तुम्ही तुळजा जगताप. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला थोडा उशीर झाला यायला आणि मी वेळेची आणि शब्दाची खूप पक्की आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी शार्प 9:30ला ऑफिसमध्ये या. आणि उद्याही जर तुम्हाला उशीर झाला तर मात्र तुम्ही येऊच नका, कारण मग मला तुमची केसच नाही घेता येणार. ओके, येते. मॅम प्लीज ऐकून घ्या ना. ॲक्च्युली उद्या मला मॅजिस्ट्रेटकडे जायचं आहे. मग हा विचार तुम्ही आज उशिरा येण्याच्या आधी करायला पाहिजे होता ना. आय एम सॉरी, आता उशीर झालाय, मला जायला लागेल. मॅडम माझं ऐका, असं नका ना करू. हो, आम्ही साताऱ्यावरून आलोय मॅडम. आज पंचनामा होता ना, तिकडे गेलो होतो आम्ही. मॅम, आमच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे. तो जालिंदर आहे ना, कधी बी काय बी करायला बसलाय मॅम. माझ्या आईपासून घरातल्या सगळ्यांना त्रास दिलाय त्यानं. आमचं सगळं लुटलंय मॅम त्यानं. हो, माझ्या आईसारख्या आत्ताचा जीव घेतला हो, आणि आता पैशाच्या जेवावर तो जेलमधनं कधी बी सुटू शकतो. हे बघा, तुमची जर साथ असेल ना तर आम्हाला त्याला शिक्षा देता येईल आणि गावकऱ्यांना दाखवून देता येईल. जालिंदर सारखा राक्षस माणूस किती बी ताकदीचा असला ना तरी त्याचा अंत होऊ शकतो. मॅम, तो जण तुमचं लय कौतुक केलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. हे बघा, तुमची जी काय फी असेल, जे काय पैसे असतील ना, सगळं द्यायला तयार आहे. पैसे कमी पडले तर खर्च काढीन मी, पण आमची केस घ्यायला नाही म्हणू नका. आता आम्हाला तुमचाच आधार आहे मॅम, आणि आम्हाला माहिती आहे तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. मॅम, आमच्यासाठी सोडा, पण एका राक्षस माणसाला शिक्षा मिळवून देण्यासाठी तरी आम्हाला मदत करा. हो मॅम, प्लीज नाही म्हणू नका. हे बघा, आम्हाला उशीर झालाय, हे चुकलंच आमचं, आणि त्यासाठी आम्ही काही कारणं नाही देणार तुम्हाला. पण मॅम, आम्ही दडपशाहीच्या विरुद्ध उभं राहिलोय आणि त्यात आम्हाला खूप अडचणी येत आहेत. हो, ती दडपशाही संपवायला आम्हाला तुमची साथ हवी आहे. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुमची फाईल ऑफिसमध्ये ठेवा, बघूया. चालेल मॅम. तुमची फी? वेळ आली की सांगेन माझी फी. येते. धन्यवाद.